हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर चला बघूया आजचे आपले 10 व्होकॅब्युलरीचे वर्ड्स, त्यांचे हिंदी, मराठी, इंग्लिशमध्ये मीनिंग, सोबतच सिनोनिम्स, अँटोनिम्स आणि जे पण सेंटेन्सेस दिलेले आहे ॲज अ एक्झाम्पल म्हणून त्यांचे सुद्धा मराठीमध्ये मीनिंग बघूया आणि वर्डला कसं यूज करण्यात आलेलं आहे सेंटेन्समध्ये ते बघूया. सो स्टार्ट करूया आपण आजच्या सेशनला. फर्स्ट वर्ड आहे आपला आजचा, तो काय आहे? सोमनोलेंट. SOMNOLENT. सोमनोलेंट. सो सोमनोलेंटचं मिनिंग काय होतं? डिझायरिंग ऑर नीडिंग स्लीप. म्हणजेच काय तर हिंदीमध्ये होतं निद्रालू आणि मराठीमध्ये सुद्धा याला निद्रालू असंच म्हटलं जातं. आणखी काय? जो झोपाळू आहे. ओके, झोपाळू आहे किंवा आळशी आहे किंवा सुस्त आहे, सुस्तावलेला आहे, त्याला इंग्लिशमध्ये वर्ड यूज करण्यात येतं सोमनोलेंट. सो हिंदीमध्ये मिनिंग होतं सोमनोलेंटचा निद्रालू, इंग्लिशमध्ये होतं डिझायरिंग ऑर नीडिंग स्लीप आणि मराठीमध्ये मिनिंग होतं झोपाळू, आळशी आणि सुस्तावलेला. सो झोपाळू, आळशी आणि सुस्तावलेला हे मराठीमध्ये मीनिंग्स आहेत सोमनोलेंटचे. सिनोनिम्स आहेत स्लीपी, स्लीपिंग आणि रेस्टिंग. स्लीपी, स्लीपिंग आणि रेस्टिंग. आणि अँटोनिम्स आहेत कॉन्शियस, अवेक आणि वेकफुल. कॉन्शियस, अवेक आणि वेकफुल. आता सेंटेन्स बघूया, सेंटेन्समध्ये कसं यूज केलेलं आहे सोमनोलेंटला. सो सेंटेन्स आहे ही ले क्वाईट सोमनोलेंट आफ्टर द डेज एक्झर्शन. सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ असा होतो दिवसभराच्या श्रमानंतर तो शांत आणि सुस्तावलेला पडला होता. सो इथे सोमनोलेंट म्हणजे यूज करण्यात आलेला आहे, मराठीमध्ये मीनिंग देण्यात आलेला आहे सेंटेन्समध्ये सुस्तावलेला असं. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे बिलाय. बिलायचं मिनिंग होतं इंग्लिशमध्ये टू गिव्ह अ मिसलिडिंग इम्प्रेशन ऑफ. टू गिव्ह अ मिसलिडिंग इम्प्रेशन ऑफ म्हणजेच काय होतं? बिलाय. सो याचं हिंदीमध्ये मिनिंग होतं झुटलाना आणि मराठीमध्ये मिनिंग काय होतं? चुकीच्या पद्धतीने मांडणे. चुकीच्या पद्धतीने मांडणे. आणखी होतं खरे स्वरूप लपवणे. एखादी गोष्ट झाकून टाकणे किंवा लपवणे. सो मराठीमध्ये मिनिंग होतं बिलायचं चुकीच्या पद्धतीने मांडणे, खरे स्वरूप लपवणे, एखादी गोष्ट झाकून टाकणे किंवा लपवणे, याला म्हटलं जातं बिलाय. सो सिनोनिम्स आहेत बिलायचे मिस रिप्रेझेंट, कन्सील आणि ऑब्स्क्युअर. मिस रिप्रेझेंट, कन्सील आणि ऑब्स्क्युअर हे सिनोनिम्स आहेत बिलायचे. आणि अँटोनिम्स आहेत रिप्रेझेंट, बिट्रे आणि रिव्हील. रिप्रेझेंट, बिट्रे आणि रिव्हील हे अँटोनिम्स आहेत. सेंटेन्स आहेत हर लुक्स बिलाय हर 50 इयर्स. सेंटेन्सचा अर्थ होतो तिचे स्वरूप, तिचे रूप तिच्या 50 वर्षाच्या वयाला खोटे ठरवते. सो इथे बिलाय म्हणजे यूज करण्यात आलेला आहे, मराठीमध्ये त्याचं मिनिंग घेतलेलं आहे खोटे ठरवते म्हणून. सो नेक्स्ट वर्ड बघूया आपण. नेक्स्ट वर्ड आहे क्रेस्ट फॉलन. क्रेस्ट फॉलनचं इंग्लिशमध्ये मिनिंग होतं फिलिंग अनहॅपी. फिलिंग अनहॅपी म्हणजे काय तर निराश. सो हिंदी आणि मराठी दोन्हीमध्ये क्रेस्ट फॉलनला म्हटलं जातं निराश. आणखी काय होतं? हताश, निराश, हताश, उदास आणि हिरमुसलेला. सो हिरमुसलेला, हताश, उदास, निराश याला इंग्लिशमध्ये वर्ड काय आहे? क्रेस्ट फॉलन. म्हणजेच काय? फिलिंग अनहॅपीनेस. सिनोनिम्स आहेत सॅड, हार्ट ब्रोकन आणि अनहॅपी. सॅड, हार्ट ब्रोकन आणि अनहॅपी हे सिनोनिम्स आहेत क्रेस्ट फॉलनचे. आणि अँटोनिम्स आहेत हॅपी, ग्लॅड आणि डिलायटेड. हॅपी, ग्लॅड आणि डिलायटेड. सेंटेन्स आहे शी वॉज क्रेस्ट फॉलन वेन शी फाउंड आउट शी हॅडंट गॉट द जॉब. सेंटेन्सचा अर्थ होतो नोकरी मिळाली नाही हे समजल्यावर ती अत्यंत निराश झाली. तर इथे मराठीमध्ये क्रेस्ट फॉलनचं मिनिंग घेण्यात आलेलं आहे सेंटेन्समध्ये अत्यंत निराश झाली म्हणून. ओके, सो क्रेस्ट फॉलनचं मिनिंग काय आहे? निराश, हताश, उदास आणि हिरमुसलेला. नेक्स्ट वर्ड आहे सुपरशिलियस. सुपरशिलियसचं इंग्लिशमध्ये मिनिंग होतं हॅव्हिंग अ फिलिंग ऑफ सुपिरियॉरिटी दॅट शोज इटसेल्फ इन अन ओव्हर बिअरिंग ॲटिट्यूड. म्हणजेच काय तर हिंदीमध्ये होतं घमंडी.
ओके. सो सुपरशिलियसचं हिंदीमध्ये मिनिंग काय होतं, घमंडी. आणि मराठीमध्ये काय होतं, ज्याला अहंकार आहे, जो अहंकारी आहे, गर्विष्ठ आहे, त्याला इंग्लिशमध्ये वर्ड यूज करण्यात येतं सुपरशिलियस. सो सुपरशिलियसचं इंग्लिशमध्ये मिनिंग होतं हॅव्हिंग अ फिलिंग ऑफ सुपिरियॉरिटी दॅट शोज इटसेल्फ इन अ ओव्हर बिअरिंग ॲटिट्यूड. हिंदीमध्ये मिनिंग होतं घमंडी, मराठीमध्ये होतं अहंकारी, गर्विष्ठ आणि उद्धट. ओके. सो सुपरशिलियसचे मराठीत मिनिंग आहे अहंकारी, गर्विष्ठ आणि उद्धट. सिनोनिम्स आहेत ॲरोगंट, सुपिरियर आणि कॅव्हेलियर. ॲरोगंट, सुपिरियर आणि कॅव्हेलियर हे सिनोनिम्स आहेत सुपरशिलियसचे. आणि अँटोनिम्स आहेत हंबल, मॉडेस्ट आणि लोली. हंबल, मॉडेस्ट आणि लोली. सेंटेन्स आहे द ड्रेस शॉप असिस्टंट वॉज व्हेरी सुपरशिलियस. सेंटेन्सचा असा अर्थ होतो कपड्यांच्या दुकानातील सहाय्यक खूप गर्विष्ठ होते किंवा होता. सो इथे जे असिस्टंट आहे त्या असिस्टंटला ही और शी लागलेला नाही आहे, म्हणून आपल्याला माहिती नाही आहे की तिथे ॲज अ मुलगी घेतलेली आहे किंवा फिमेल घेतलेला आहे किंवा मेल घेतलेला आहे, म्हणून आपण इथे होती किंवा होता घेतलेला आहे. सो इथे जे आहे सेंटेन्समध्ये सुपरशिलियसला काय म्हणून यूज करण्यात आलेला आहे, गर्विष्ठ म्हणून. सो असिस्टंट जी आहे ती गर्विष्ठ म्हणून या सेंटेन्समध्ये दाखवलेली आहे. नेक्स्ट आहे सिनफुलनेस. सिनफुलनेस म्हणजे काय होतं, द स्टेट और क्वालिटी ऑफ बिंग अटरली इविल. ओके. काय आहे, द स्टेट और क्वालिटी ऑफ बिंग अटरली इविल म्हणजेच काय होतं तर सिनफुलनेस. हिंदीमध्ये याचं मिनिंग होतं पाप. मराठीमध्ये सुद्धा पाप असंच म्हटलं जातं सिनफुलनेसला. सो मराठीमध्ये सुद्धा होतं पाप. आणखी काय होतं, पापीपणा, दुराचार आणि दुष्टपणा. सो मराठीमध्ये मिनिंग होतं सिनफुलनेसचं. आणखी एक मिनिंग होतं तो काय आहे, अधर्मीपणा. अधर्मीपणा. सो मराठीमध्ये मिनिंग काय होतं सिनफुलनेसचं, पाप, पापीपणा, दुराचार, दुष्टपणा आणि अधर्मीपणा. सिनोनिम्स आहेत बॅडनेस, ॲट्रोसिटी आणि इव्हिलनेस. बॅडनेस, ॲट्रोसिटी आणि इव्हिलनेस. आणि अँटोनिम्स आहेत गुडनेस, रायटियसनेस आणि मॉरलिटी. गुडनेस, रायटियसनेस आणि मॉरलिटी हे अँटोनिम्स आहेत. सेंटेन्स काय आहे बघूया सिनफुलनेसचा. सो सेंटेन्स आहे फर्स्ट डज इट अंडर एस्टिमेट द पॉवर ऑफ सिनफुलनेस इन अस ऑल. काय आहे, फर्स्ट डज इट अंडर एस्टिमेट द पॉवर ऑफ सिनफुलनेस इन अस ऑल. याचा अर्थ काय होतो, सर्वप्रथम हे आपल्या सर्वांमधील पापीपणाच्या शक्तीला कमी लेखते का, तर असा हा सेंटेन्स आहे. ओके. म्हणजे हा प्रश्नार्थी वाक्य आहे. तो याच्यामध्ये सिनफुलनेसला काय यूज करण्यात आलेला आहे, पापीपणाच्या म्हणून. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे कोनुंड्रम. कोनुंड्रमचं मिनिंग होतं समथिंग हार्ड टू अंडरस्टँड ऑर एक्सप्लेन. जे काय आहे समजण्या, जे समथिंग हार्ड टू अंडरस्टँड ऑर एक्सप्लेन म्हणजे जे समजवण्याकरता आणि समजण्याकरता कठीण आहे त्याला म्हटलं जातं कोनंड्रम. म्हणजेच काय आहे, ते एक पहेली आहे किंवा कोडे आहे, रहस्य आहे त्याच्यामध्ये, त्याला इंग्लिशमध्ये वर्ड यूज करण्यात येतं कोनंड्रम. सो कोनंड्रमचं इंग्लिशमध्ये मिनिंग होतं समथिंग हार्ड टू अंडरस्टँड ऑर एक्सप्लेन. म्हणजेच जे समजण्याला आणि अंडरस्टँड करायला आणि एक्सप्लेन करायला जे कठीण आहे त्याला म्हटलं जातं कोनंड्रम. आणखी काय होतं, कोडे, गूढ, रहस्य, पेच आणि पेच प्रसंग. आणि जे समजण्यास आणि समजवण्यास कठीण आहे. ओके. सो कोनंड्रमचं मराठीमध्ये मिनिंग काय होतं, समजण्यास किंवा समजवण्यास जे कठीण आहे, कोडे, गूढ, रहस्य, पेच आणि पेच प्रसंग याला म्हटलं जातं कोनंड्रम. सिनोनिम्स आहेत मिस्ट्री, एनिग्मा आणि पझल. काय आहेत सिनोनिम्स, मिस्ट्री, एनिग्मा आणि पझल हे सिनोनिम्स आहेत. सेंटेन्स कसं केलेलं आहे बघूया, सेंटेन्समध्ये कसं यूज केलेलं आहे कोनंड्रमला. द ॲडमिनिस्ट्रेशन इज फेसिंग अ फॅमिलियर कोनंड्रम. सेंटेन्सचा असा अर्थ होतो प्रशासन एका ओळखीच्या पेच
किंवा परिचित समस्येत अडकले आहे. सो इथे जे कोनंड्रम आहे त्याला यूज करण्यात आलेला आहे पेचात आणि समस्येत. परिचित म्हणजे होते फॅमिलियर. ओके, ओळखीच्या आणि परिचित आहे हे म्हणजे होते फॅमिलियर, आणि कोनंड्रम म्हणजे काय होतं तर पेचात आणि समस्येत. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे कार्डिनल. कार्डिनलचं इंग्लिशमध्ये मिनिंग होतं कमिंग बिफोर ऑल अदर्स इन इम्पॉर्टन्स. म्हणजे जे काय आहे प्रमुख आहे, मुख्य आहे, सर्वात महत्वाचं आहे, सर्वात आधी जे येतं त्याला काय म्हटलं जातं कार्डिनल इंग्लिशमध्ये म्हटलं जातं. सो कार्डिनलचं इंग्लिशमध्ये मिनिंग होतं कमिंग बिफोर ऑल अदर इन इम्पॉर्टन्स. हिंदीमध्ये त्याचं मिनिंग आहे मुख्य, मराठीमध्ये सुद्धा मुख्य म्हटलं जातं. आणखी काय होतं सर्वात महत्वाची, प्रमुख, मूलभूत आणि आवश्यक. सो मराठीमध्ये मिनिंग होतं कार्डिनलचं सर्वात महत्वाचा, प्रमुख, मुख्य, मूलभूत आणि आवश्यक. सिनोनिम्स आहेत मेन, प्रायमरी आणि फर्स्ट. मेन, प्रायमरी आणि फर्स्ट हे सिनोनिम्स आहेत. आणि अँटोनिम्स आहेत कार्डिनलचे लास्ट, लिस्ट आणि मायनर. सेंटेन्स बघूया आता. द कार्डिनल रूल ऑफ मेडिसिन डू नॉट हार्म. सो सेंटेन्सचा अर्थ काय होतो वैद्यकशास्त्राचे मूलभूत तत्व कोणतीही हानी करू नका. ओके, हे काय आहे सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ आहे. आणि इथे जे आहे कार्डिनलला यूज करण्यात आलेला आहे मूलभूत तत्व. ओके, तत्व म्हणजे होते रूल. सो मूलभूत म्हणून यूज करण्यात आलेला आहे या सेंटेन्समध्ये कार्डिनलला. नेक्स्ट वर्ड आहे पर्सिवरन्स. पर्सिवरन्सचं इंग्लिशमध्ये मिनिंग होता द क्वालिटी दॅट अलाउज समवन टू कंटिन्यू ट्राईंग टू डू समथिंग इवन दो इट इज डिफिकल्ट. ओके, द क्वालिटी दॅट अलाउज someone to continue trying to do something even though it is difficult. म्हणजेच काय आहे तर एखादं काही कठीण काम आहे तरी पण कोणीतरी काय करत आहे ते काम करत राहत आहे. म्हणजेच काय त्याच्यामध्ये जिद्द आहे. ओके, त्याला काय म्हटलं जातं पर्सिवरन्स म्हटलं जातं. त्याच्यामध्ये जिद्द आहे, चिकाटी आहे, म्हणजे ते काम कठीण असूनही ते काम तो करत आहे. म्हणजे त्याच्यामध्ये एक चिकाटी आहे किंवा काय आहे त्याच्यामध्ये की अथक प्रयत्न तो करत आहे, जिद्द आहे. त्याला इंग्लिशमध्ये वर्ड यूज करण्यात येते पर्सिवरन्स. सो पर्सिवरन्स इंग्लिशमध्ये मिनिंग होता द क्वालिटी दॅट अलाउज समवन टू कंटिन्यू ट्राईंग टू डू समथिंग इवन दो इट इज डिफिकल्ट. सेंटेन्सचा हिंदीमध्ये अर्थ होतो दृढता, मराठीमध्ये अर्थ होतो चिकाटी, जिद्द. ओके, पर्सिवरन्सचं मिनिंग काय होतं मराठीमध्ये तर चिकाटी, जिद्द, दृढ निश्चय, अथक प्रयत्न. आणखी काय होतं दृढ संकल्प. सो मराठीमध्ये मिनिंग होतं पर्सिवरन्सचं चिकाटी, जिद्द, दृढ संकल्प, दृढ निश्चय आणि अथक प्रयत्न. सिनोनिम्स आहेत पर्सिस्टन्स, पर्सिस्टन्सी आणि डिटर्मिनेशन. पर्सिस्टन्स, पर्सिस्टन्सी आणि डिटर्मिनेशन हे सिनोनिम्स आहेत पर्सिवरन्सचे. अँटोनिम्स आहेत अनसर्टेनिटी, डाऊट आणि रिलक्टन्स. अनसर्टेनिटी, डाऊट आणि रिलक्टन्स हे अँटोनिम्स आहेत. सेंटेन्स आहेत हिज पर्सिवरन्स वॉज रिवॉर्डेड आफ्टर मेनी रिजेक्शन्स ही फायनली फाउंड अ जॉब. सो सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ काय होतो त्याच्या चिकाटीचे फळ त्याला मिळाले, अनेक नकारानंतर अखेर त्याला नोकरी मिळाली. सो इथे जे आहे पर्सिवरन्सला यूज करण्यात आलेला आहे मराठीमध्ये चिकाटी म्हणून सेंटेन्समध्ये. ओके, नेक्स्ट वर्ड आहे एक्झेम्प्लिफाय. एक्झेम्प्लिफायचं मिनिंग होतं टू शो ऑर मेक क्लिअर बाय युजिंग एक्झाम्पल्स. म्हणजेच काहीतरी एक्झाम्पल देऊन, एखादं काही उदाहरण देऊन काहीतरी समजवणे, त्याला काय म्हटलं जातं एक्झेम्प्लिफाय. एखादं उदाहरण देऊन कोणालाही कोणतीही गोष्ट समजवणे. जसं की मॅथ्समध्ये असतं एखादा प्रॉब्लेम असतं त्याला सेम प्रॉब्लेम्स आहेत तर एक एक्झाम्पल देऊन समजवण्यात येते, म्हणजे बाकीचे प्रॉब्लेम्स तुम्ही सॉल्व्ह करू शकता. सो त्याला काय म्हटलं जातं उदाहरण देणे. सो त्यालाच इंग्लिशमध्ये वर्ड काय आहे एक्झेम्प्लिफाय. सो एक्झेम्प्लिफायचं इंग्लिशमध्ये मिनिंग होतं टू शो ऑर मेक क्लिअर बाय युजिंग एक्झाम्पल्स. हिंदीमध्ये मिनिंग होतं उदाहरण देणं. मराठीमध्ये मिनिंग काय होतं उदाहरण देणे आणि नमुना असणे. ओके, सो एक्झेम्प्लिफायचं मराठीमध्ये मिनिंग होतं नमुना असणे आणि उदाहरण
देणे. सिनोनिम्स आहेत इल्युस्ट्रेट, डेमॉन्स्ट्रेट आणि एक्सप्लेन. इल्युस्ट्रेट, डेमॉन्स्ट्रेट आणि एक्सप्लेन हे सिनोनिम्स आहेत एक्झेम्प्लिफायचे. आणि अँटोनिम्स आहेत ऑब्स्क्युअर, ब्लर आणि मडी. ऑब्स्क्युअर, ब्लर आणि मडी अँटोनिम्स आहेत. सेंटेन्स बघूया आता एक्झेम्प्लिफायला कसं यूज केलेलं आहे. द प्लेज ऑफ वाईल्ड्स एक्झेम्प्लिफायज द कॉमेडी ऑफ मॅनर्स. सो सेंटेन्सचा अर्थ काय होतो. ऑस्कर ऑस्कर वाईल्ड यांची नाटके कॉमेडी ऑफ मॅनर्सचे उत्तम उदाहरण आहे. ओके, काय आहे जे प्ले आहे. प्ले म्हणजे कोणता प्ले आहे हा. कॉमेडी ऑफ मॅनर्स हा एक प्ले आहे. ते काय करतो. द प्ले ऑस्कर वाईल्ड यांचे जे नाटक आहे कॉमेडी ऑफ मॅनर्स हे जे उत्तम उदाहरण आहे असं सांगितलेलं आहे. सो इथे जे आहे एक्झेम्प्लिफाय म्हणजे यूज करण्यात आलेलं आहे उदाहरण आहे म्हणून. ओके, सो कॉमेडी ऑफ मॅनर्सला काउंट तिथे हे केलेलं आहे, बोल्ड केलेलं आहे. सो ते काय आहे एक प्लेचं नाव आहे म्हणून. पण जे एक्झेम्प्लिफाय आहे त्याचा अर्थ होतो उदाहरण आहे म्हणून. आणि आजच्या सेशनचा आपला लास्ट वर्ड जो आहे तो काय आहे डिस्कॉम्बोबुलेट. DISCOMBOBULAT. डिस्कॉम्बोबुलेट. सो डिस्कॉम्बोबुलेटचं इंग्लिशमध्ये मिनिंग होतं टू थ्रो इनटू अ स्टेट ऑफ मेंटल अनसर्टेनिटी. म्हणजेच काय होतं तर असमंजस में डालना. हिंदीमध्ये याचं मिनिंग होतं असमंजस में डालना. मराठीमध्ये काय होतं गोंधळात पाडणे. ओके, सो डिस्कॉम्बोबुलेटचं मराठीमध्ये मिनिंग होतं गोंधळून टाकणे, गोंधळात पाडणे, विचलित करणे, अस्वस्थ करणे. सो डिस्कॉम्बोबुलेटचं मराठीमध्ये मिनिंग होतं गोंधळून टाकणे, गोंधळात पाडणे, विचलित करणे आणि अस्वस्थ करणे. आणि इंग्लिशमध्ये मिनिंग होतं त्याचं टू थ्रो इनटू अ स्टेट ऑफ मेंटल अनसर्टनिटी. सिनोनिम्स आहेत कन्फ्यूज, पझल आणि बिविल्डर. कन्फ्यूज, पझल आणि बिविल्डर हे सिनोनिम्स आहेत डिस्कॉम्बोबुलेटचे. आणि अँटोनिम्स आहेत अश्युअर, सॅटिस्फाय आणि इन्फॉर्म. अश्युअर, सॅटिस्फाय आणि इन्फॉर्म हे अँटोनिम्स आहेत. सेंटेन्स काय आहेत दॅट रिअली कॅन डिस्कॉम्बोबुलेट यू. सेंटेन्सचा मराठीमध्ये असा अर्थ होतो त्या गोष्टीमुळे तुमचा पुरता गोंधळ उडू शकतो. सो इथे डिस्कॉम्बोबुलेटला यूज केलेला आहे मराठीमध्ये. त्याचं मिनिंग घेण्यात आलेलं आहे गोंधळ उडू शकतो म्हणून. ओके, सो परत एकदा वाचून घ्या, नोट डाऊन करून घ्या. याची PDF तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिथनं तुम्ही डाउनलोड करू शकता. तिथे तुम्हाला मिळून जाणार. तुम्हाला जर सेशन आवडलं असेल सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करत चला. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.